बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबी घाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 92 05 89 99 50 87 99। त्र्यंबकेश्वर येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे। दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त जवळपास 1.5 लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि मंदिर संस्थांकडून गर्दी नियंत्रणासाठी महत्त्वाची नियमावली आणि वाहतूक नियोजन जाहीर करण्यात आले आहे। दर्शन व्यवस्थेत मोठा बदल। गर्दी लक्षात घेता मंदिरात फक्त धर्मदर्शन रांगच खुली राहणार आहे। देणगी दर्शन, अति तातडीचे दर्शन आणि VIP दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे। भाविकांची रांग मंदिराच्या पूर्व दरवाजापासून लांबपर्यंत असणार असून दर्शनासाठी 3 ते 5 तास लागू शकतात। 4000 भाविकांसाठी वॉटरप्रूफ शामियाना उभारण्यात आला आहे। संपूर्ण मंदिर परिसर CCTVच्या देखरेखीखाली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कुशावर्त कुंड परिसरातील सुरक्षेच्या सूचना। कुशावर्त कुंडात स्नान करणे पवित्र मानले जाते, मात्र गर्दीत पाण्याची गुणवत्ता खराब होते। प्रशासनाने आवाहन केले आहे की कुशावर्त कुंडात गर्दी करू नये, एकावेळी मर्यादित भाविकांनी स्नान करावे। कुंड परिसरात घसरण होण्याची शक्यता असल्याने घाई गडबड टाळावी। ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर पोलीस, होमगार्ड आणि प्रथमोपचार पथके तैनात आहेत। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। कुंडाच्या जलशुद्धीकरणासाठी 300 घनमीटर प्रति तास क्षमतेचा नवा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून पाणी सतत स्नानयोग्य राहील। 4ही दिशांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था। शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खासगी वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे। भाविकांसाठी 4 दिशांना तात्पुरते पार्किंग तयार केले आहे। नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी खंबाळे आणि तळेगाव अंजनेरी, मुंबई खोडाळा मार्गावरून येणाऱ्यांसाठी पहिने, मोखाडा, जव्हार, गुजरातकडून येणाऱ्यांसाठी आंबोली या पार्किंग ठिकाणांहून ST महामंडळाच्या 68 आणि सिटीलिंकच्या 22 अशा एकूण 90 जादा बसेसद्वारे भाविकांना त्र्यंबकेश्वर बसस्थानक, गजानन महाराज संस्थानसमोरील वाहनतळापर्यंत आणले जाईल। पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की भाविकांनी आपली वाहने ठरवून दिलेल्या पार्किंगमध्येच लावावीत। अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। तुमचा प्रवास सुरक्षित आणि दर्शन सुखकर होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर। सर्व भाविकांना महत्त्वाची सूचना। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी प्रशासनामार्फत स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाशिककडून येणाऱ्या भाविकांसाठी खंबाळे येथे, मुंबईकडून इगतपुरी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी पहिने येथे, तसेच जव्हारकडून येणाऱ्या भाविकांसाठी आंबोली येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सदर पार्किंग ठिकाणांपासून त्र्यंबकेश्वर दर्शन स्थळापर्यंत भाविकांची ने-आण करण्यासाठी ST बस सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे। तरी सर्व भाविकांनी आपली वाहने निर्धारित पार्किंगमध्येच पार्क करून ST बस सेवेचा लाभ घ्यावा। खाजगी वाहने त्र्यंबकेश्वर शहरात आणू नयेत व शहरातील वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे। आपला प्रवास सुरक्षित आणि दर्शन सुखकर होण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा। त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर। धन्यवाद।